श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तूळ राशीच्या लोकांनो, 25 जून नंतर तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येणार आहे ज्याची तुम्ही कदाचित अनेक दिवसापासून वाट पाहत आहात. ग्रहांचे बदलणारी चाल आणि राशी स्वामी शुक्राची विशेष कृपा तुमच्या घरामध्ये आनंदाचे नवे पर्व सुरू करण्याचे संकेत देत आहे. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिचे नाव ऐकताच तुमचे डोळे पाणवतील अशी व्यक्ती 25 जून नंतर तुमच्या आयुष्यात आगमन करत आहे. कारण ती व्यक्ती फक्त माणूस नसून तुमच्या आयुष्यात हरवलेले प्रेम, आपलेपणा आणि आनंद पुन्हा घेऊन येणारी नियतीची सुंदर भेट असेल. आता ती व्यक्ती नेमकी कोण आहे? तिच्या आगमनामुळे तुमच्या नशिबात कोणते मोठे बदल घडणार आहेत? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये हीच माहिती आपण पाहूया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्यासोबतच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक महत्त्वाचा ज्योतिषीय संकेत, ज्यामुळे तुम्ही येणाऱ्या शुभ संधीचे स्वागत योग्य पद्धतीने करू शकाल. जर तुम्हाला स्वामींवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. जो भक्त मनापासून लिहीन त्याच्यावरती स्वामींच्या कृपेचा वर्षाव नक्की होणार आहे. तर चला मग जाणून घेऊया 25 जून नंतर तुमच्या घरात आनंद घेऊन येणारे ती भाग्यवान व्यक्ती नेमकी कोण आहे. 25 जून नंतरचा काळ तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि भाग्यवान ठरणार आहे. तुमचे राशी स्वामी शुक्र ग्रह शुभ स्थानी प्रवेश करत असल्यामुळे तुमच्या घरामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येण्याचे संकेत दिसत आहेत. अनेक दिवसापासून घरातील वातावरण जड वाटत असेल, मनावर ताण असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या आठवणी तुम्हाला सतावत असतील तर आता त्या परिस्थितीत बदल होण्याची वेळ जवळ आली आहे. कारण नियती तुमच्या दारात एक अशी व्यक्ती पाठवणार आहे जिच्या आगमनाने तुमच्या घरातील निराशा दूर होईल आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार 4था भाव हा घर, कुटुंब, आईचे प्रेम आणि मानसिक शांततेचा कारक मानला जातो. 25 जून नंतर या भावावर शुभ ग्रहाची दृष्टी पडत असल्यामुळे तुटलेली नाती पुन्हा जुळण्याचे संकेत मिळत आहेत. ज्या व्यक्तीपासून तुम्ही परिस्थितीमुळे दूर झाले होते ती व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. तिच्या पुनरागमनामुळे तुम्हाला असे वाटेल की स्वामींनी तुमची मनापासून केलेली प्रार्थना ऐकली आहे. काही तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ती व्यक्ती माहेरची असू शकते, काहींसाठी जुना मित्र, मैत्रीण किंवा काहींसाठी ती भाऊ बहीण किंवा जवळचे नातेवाईक असू शकते. तिचे नाव ऐकताच तुमच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होतील, डोळ्यात नकळत अश्रू येतील, कारण त्या व्यक्तीच्या नावामध्ये प्रेम, आपलेपणा आणि अनेक दिवस न बोललेल्या भावना दडलेल्या आहेत. ही व्यक्ती फक्त भावनिक आधार देण्यासाठीच नाही तर तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी येत आहे. तिच्या आगमनामुळे घरातील गैरसमज दूर होतील, संवाद वाढतील आणि अनेक दिवसांनी घरात पुन्हा हसण्याचे आवाज येऊ लागतील. तुम्हाला असे वाटेल की जणू तुमच्या आयुष्यातील हरवलेला तुकडा पुन्हा मिळाला आहे. पण ती व्यक्ती नेमकी कोण आहे आणि तिच्या आगमनामुळे तुमच्या नशिबात कोणता मोठा बदल होणार आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ती व्यक्ती कोण आहे जाणून घेण्यासाठी पहिला संकेत हा असेल की तूळ राशीचे स्वामी शुक्र हे प्रेम, नातेसंबंध, सौंदर्य आणि ऐश्वर्याचे कारक मानले जातात. 25 जून नंतर शुक्राची अनुकूलता तुमच्या नातेसंबंधांना नवीन दिशा देणार आहे. तुमच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली होती ती पुन्हा गोड होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही आशा सोडली होती तीच व्यक्ती पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. एखादी आनंदाची बातमी, नोकरीची संधी, व्यवसायात प्रगती किंवा अडकलेला पैसा परत मिळण्याचे संकेत दिसत आहेत. विशेष म्हणजे या शुभ बदलामध्ये त्या व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात भाग्याचे दरवाजे उघडणारी ठरू शकते. ज्या तूळ राशीच्या व्यक्ती मानसिक तणावातून जात आहेत त्यांच्यासाठी हा काळ नव्या आशेची किरण घेऊन येत आहे. तुमच्या भावना समजून घेणारी, तुमच्या दुःखात सहभागी होणारी आणि तुम्हाला पुन्हा हसवणारी व्यक्ती तुमच्या जवळ येणार आहे. तिच्या सहवासामुळे तुमच्या मनावरती ओझे कमी होईल. ती भेट पूर्णपणे अनपेक्षित असू शकते. अचानक आलेला फोन, एखादा संदेश, कौटुंबिक कार्यक्रम किंवा शुभ प्रसंगाच्या निमित्ताने ती भेट घडू शकते. सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की हा केवळ योगायोग नाही तर स्वामींचा सुंदर आशीर्वाद आहे.
मात्र एक छोटीशी चूक हे शुभ फळ तुमच्यापासून दूर नेऊ शकते. ती चूक कोणती आहे हे पाहण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की ऐका. तर 25 जून नंतर घरामध्ये धार्मिक किंवा शुभ कार्याचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादा वाढदिवस, साखरपुडा, पूजाविधी किंवा कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने ती व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते. तिच्या आगमनाने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. काही तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ती व्यक्ती संततीची संबंधित असू शकते. दूर असणारी मुलं किंवा नातवंड घरी येऊ शकतात. त्यांच्या सहवासामुळे घरात पुन्हा चैतन्य निर्माण होईल. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकेल. या काळात राग, अहंकार आणि हट्टीपणा टाळणे आवश्यक आहे. जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढू नका. क्षमा आणि समजूतदारपणा स्वीकारा, कारण कधीकधी नाते जिंकण्यासाठी स्वतःहून एक पुढे पाऊल टाकावे लागते. तुमच्या मनातील अनेक प्रार्थना आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. स्वामींच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात. फक्त संयम आणि विश्वास सोडू नका. योग्य वेळ आली की नियती तुम्हाला तुमचेच हक्काचे सुख देत असते. आता सर्वात महत्त्वाचे संकेत, त्या व्यक्तीच्या आगमनानंतर तुमच्या भाग्यात मोठे परिवर्तन होणार आहे. शेवटचा भाग तुमच्यासाठी खास असणार आहे. या काळात शुक्रवारी स्वामींचे नामस्मरण करा, घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तींना मदत करा. तुमच्या चांगल्या कर्माची फळे आता तुम्हाला मिळू लागली आहेत. ग्रहांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या बाजूने काम करू लागली आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू आणणारी ती व्यक्ती दुःख देण्यासाठी नाही, तर तुमचे हरवलेले सुख तुम्हाला परत देण्यासाठी येत आहे. तिच्या एका भेटीमुळे अनेक वर्षाची वेदना हलकी होईल. तिच्या शब्दांमध्ये तुम्हाला पुन्हा जगण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही मनापासून हसू लागाल. तूळ राशीच्या प्रिय मित्रांनो, ज्योतिषशास्त्र दिशा दाखवते, पण श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सत्कर्म हेच खरे भाग्य उजळवतात. त्यामुळे 25 जून नंतर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा, कारण तुम्हाच्या घरात आनंद घेऊन येणारी ती व्यक्ती केवळ एक व्यक्ती नाही, स्वामींच्या कृपेने आलेले आशेचा किरण ठरणार आहे. तिचे नाव ऐकून तुमच्या डोळे पाणवतील, कारण ती तुमच्या आयुष्यात हरवलेल्या प्रेम, आपलेपणा आणि आनंद पुन्हा परत घेऊन येणार आहे. आज आपण जाणून घेतले की 25 जून नंतर ग्रहस्थिती तुमच्या जीवनात आणि घरात आनंदाचे नवे संकेत घेऊन येत आहे. तुमच्या आयुष्यात येणारी ती व्यक्ती कोण असेल हे काळच ठरवेल, पण तिच्या आगमनामुळे तुमच्या घरात पुन्हा प्रेम, आपलेपणा, समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता प्रबळ आहे. हे लक्षात ठेवा. ज्योतिषशास्त्र दिशा दाखवते, पण श्रद्धा, संयम आणि चांगले कर्म हेच खरे भाग्य उजळवतात. त्यामुळे कोणत्याही नात्याला प्रेमाने जपा, ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि स्वामींचे नामस्मरण करा. आजचा हा व्हिडिओ तूळ राशीच्या जातकांसाठी होता. तुम्हाला तो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ लिहा, म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारी ती व्यक्ती लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढचा येणारा व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.